दिनेश चंद्रकांत म्हात्रे यांच्याकडून पिण्याच्या पाण्याची सुविधा आम्हाला केली आहे. खूप खूप आभार. या स्पर्धेसाठी ज्यानं मोलाचं सहकार्य केलंय त्यांचं खूप खूप आभार. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय जगदीश पाटील. सलामीची जोडी आपण पाहतोय करण बेडेकर आणि निल्सन मडवी. सलामीची जोडी आकाश संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. नाणेफेकीचा कॉल जिंकला वडवली संघानं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केलाय फलंदाजीसाठी आकाश संघाला. जगदीश पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. स्ट्रायकरवरती फलंदाज असेल निल्सन मडवी. नॉन स्ट्रायकरवरती करण बेडेकर. ही सलामीची जोडी पाहायला मिळते ओम साई आगासन संघाच्या माध्यमातून. पहिला चेंडू जगदीशचा हलक्या हाताने केलाय. हवेत चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली. पहिला चेंडूवरती गाडी बाद होतोय. निल्सनच्या स्वरूपात पहिला आद्रा ओम साई आगासन संघाला. त्यामध्ये मात्र विकेट गमवावी लागली या निल्सनला. नवीन फलंदाज विनायक मुंडे. पहिल्या चेंडूवरती गडी बाद झालाय. निल्सनच्या स्वरूपात मोठा आद्रा बसलाय तो म्हणजेच ओमसाई आकाश संघाला. दुसरा चेंडू गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जगदीश पाटील. स्ट्रायकरवरती डावखुऱ्या त्याचा फलंदाज विनायक मुंडे आक्रमक फलंदाज आहे. त्याला लोरलीचा चेंडू होता बॅटवरती येत नाहीये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता तसं होत नाहीये. एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेनं कात कोल्लं जातंय. श्री गणेश केलं जातोय. धावसंख्या एक धाव डबलवरती पाहायला मिळते. एका धावेनं श्री गणेश केलाय आगासन संघाचं. विनायकला पहिले षटक मार्गस्थ गोलंदाज जगदीशचं पहिल्या चेंडूवरती यश मिळवलंय गोलंदाज जगदीशनं. तिसरा चेंडू पहिल्या षटकातील करणसाठी हा चेंडू ड्राईव्ह केला. चेंडूला हलक्या हाताने केलून काढलाय. क्षेत्ररक्षक येत आहे चेंडूवरती. चांगले क्षेत्ररक्षण चांगली फेक ही पाहायला मिळते. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावा धप्पलक्यावरती 2 धावा. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 2 धावा धप्पलक्यावरती पाहायला मिळतात. एका गड्याच्या मोबदल्यात चांगली गोलंदाजी होती आतापर्यंत
जगदीशच्या माध्यमातून. इथे मोठा फटका केल्याचा प्रयत्न, दाद मागितली जाते पंचांकडे, दाद उचलून धरली. फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक दुसरा आगासन संघाला. ओमकार पाटील विनायकची जागा भरून काढण्यासाठी येतोय. 2 या धावसंख्येवरती 2 हादरे बसल्यात, ते म्हणजेच आगासन संघाला. चांगली गोलंदाजी होती. इथे मोठा फटका केल्याचा प्रयत्न हवेतून केलून काढलाय. डीप स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक चांगला प्रयत्न, चेंडू अडवण्यात येतोय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. किती वेगानं चेंडूवरती गेलाय क्षेत्ररक्षक. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धाव्यांच्या मदतीनं धावा फलकावरती 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 4 धावा. चांगल्या रीतीने हाताळला होता. 1 धावे ते कंप्लीट केली जाते. एका धावेवरती समाधान म्हणावं लागतंय. षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा फलकावरती पाहायला मिळतात, ते म्हणजेच 5 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात ओम साई आगासन संघाच्या. शुभ सन्मान केला जातो आमच्या व्यासपीठावरती. सुभाषदादा अप्रतिम गोलंदाजी त्यांनी आज देखील केली आणि हार्ड लक म्हणूया आपण त्यांना, टफ लक. त्यानंतर हनुमान मामा आपण या, आमच्या हनुमान मामा वडवलीचे त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. तर दत्तकृपा वडवली अ संघाचे ते खंदे समर्थक आहेत, शिवसेना शाखा प्रमुख वडवली, आणि त्यांचा शुभ सन्मान आपण आपल्या मुख्य अतिथी मंचावरती करत आहोत. क्रिकेट प्रेमी, बैलगाडा शर्यत प्रेमी आपण पाहतो प्रत्येकी अड्ड्यामध्ये त्यांना आपण तिथे पाहत असतो. आज शिरडोन चषकामध्ये त्यांचा हा शुभ सन्मान आम्ही आमच्या व्यासपीठावरती पार पाडतोय. धन्यवाद, वेळात वेळ काढून आपण आलात आमच्या स्पर्धेसाठी, त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. जातोय पुन्हा एकदा इथून थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये. इट्स ओव्हर टू युअर कॉम बॉक्स. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विराज म्हात्रे. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केले गोलंदाज जगदीशनं. 2 गडी बाद केलेत. दुसरं षटक हाताळण्यासाठी विराज म्हात्रे. पहिला चेंडू फुल्लोर लेनचा दिशा दिली आहे चेंडूला. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत, चांगले क्षेत्ररक्षण. दोन धावा इथे कंप्लीट केले जातात. विकेट हॅट्रिक साठी विराज म्हात्रेला पारितोषिक आलंय. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल सर्वेश पाटील यांच्याकडनं.
षटकार ओमकारच्या बॅटमधनं डीजे. मधून धावसंख्या दाबलकावरती 19 धावा. 3 चेंडू मध्ये विराटनं 14 धावा खर्च केल्यात. 19 धावा दाबलकावरती पाहायला मिळतात. 2 गड्यांच्या मोबदल्यात चांगली फलंदाजी करतोय ओमकार. 5 चेंडू मध्ये 17 धावा कुठल्यात ओमकारनं. यावेळेस पुन्हा एकदा स्वीपचा फटका. लोअर फुल टॉस चेंडू होता. चेंडू अडवण्यात येतोय. चांगले प्रयत्न पाहायला मिळत आहेत. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. बाउंड्री चेक केली जाईल. बाउंड्री चेक करणार आहोत आपण. 2 धावा तर कंप्लीट केल्यात. मॅच चालू ठेवायची आपण. जर चौकार असेल तर चौकार देऊ, नसेल तर 2 धावा असतील. ऑन फिल्ड अंपायर निर्णय काय असेल याच्यात दिसत नाहीये नीट. 2 धावा येत आहेत. धावसंख्या दाबलकावरती पाहायला मिळते 25 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू. कोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होती. तेवीस धावा आतापर्यंत ओमकारनं कुठल्यात. करणला जास्त स्ट्राईक मिळाली नाही. एकच चेंडू फेस केलाय करणला. फक्त एकच धावा लिया करणच्या बॅटमधनं. धावसंख्या दाबलकावरती आपण पाहतोय 25 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जगदीश पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. इथे फटका चांगला आहे करणच्या बॅटमधनं. गॅप मध्ये खेळून काढलाय. चेंडू जाईल. 1 बाउंड सीमा बार. येतोय चौकार. इथे पुन्हा एकदा चांगला फटका कार्पेटच्या सहाय्यानं. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येतोय अडविल फेकेल तोपर्यंत फक्त एकच धाव. एका धावेच्या मदतीनं धावा दाबलकावरती 30 धावा. दोन चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 30 धावा दाबलकावरती. स्ट्रायकरवरती ओमकार. त्याने चांगली फलंदाजी केली आहे. शॉर्ट ऑफ लेन चेंडू पुल केलाय. पुल सक्सेसफुल. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर गोल.
येतोय दमदार षटकार ओमकारच्या बॅटमधनं. षटकार आलाय 36 धावा दाबलकावरती. पुन्हा एकदा ओव्हर पिच चेंडू होता, फेकून दिलाय सीमा पार. लागोपाठचा दुसरा षटकार फलंदाज ओमकार पाटीलच्या बॅटमधनं. स्वीप केला चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे, चांगले क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट आणि फलंदाज होते बाद. ओमकार पाटीलच्या स्वरूपात लागला तिसरा झटका. ज्यानं 11 चेंडू मध्ये 35 धावा कुठल्या आणि आपल्या संघाला सुस्थितीमध्ये नेऊन ठेवलाय. 42 या धावसंख्येवरती तिसरा आद्रा बसलाय आगासन संघाला. शेवटचा चेंडू विराज स्ट्रायक एंड वरती. विराजसाठी हा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने केलून काढलाय. क्षेत्ररक्षक येत आहे, चांगले क्षेत्ररक्षण होतंय. भुवनचं चांगले क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. एक धावी ती कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावा रबलकावरती 12 मिळत आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा. दापलकावरती 43 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात. ओमसाई आगासन संघाच्या तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुशांत पाटील. मुख्य पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय धिन्नेची मात्रे आणि स्क्वेअर लेगचे पंच आपण पाहतोय आमचे संदीपजी बाणे मॅन फ्रॉम आडिवली.
पारितोषिक आलंय. पहिला चेंडू स्विचिटचा फटका विराजच्या बॅट मधनं जाईल सीमा पार. येतोय चौकार फलंदाज विराजच्या बॅट मधनं. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या दाबलक्यावरती 47 जावा. विराज ट्रॅक वरती फुल लेनचा चेंडू बॅटची कडा शॉट टाडमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडूची चांगली होते. चौकारानंतर निर्धाव चेंडू फेकलाय गोलंदाज सुशांतनं. तिसरा चेंडू चौथ्या षटकात येईल. फुल्लर लेनचा चेंडू केला चेंडूला पाठवून दिलाय सीमा पार. विराजच्या बॅटमधनं ब्रँडेड षटकार. त्याच्यावरती दखल घेतली आहे विराजनं. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या पलक्यावरती 53. पुन्हा पुल्लोरलेन चेंडू पुन्हा केलाय फेकून दिलाय सीमा पार. विराजच्या बॅटमधनं आणखीन एक दर्जेदार षटकार. नो प्लस 6 7 धावा. 60 धावा धावपलकावरती लागल्यात. तीन चेंडू फेकल्यात आतापर्यंत सुशांतनं. यावेळी स्त्रीटचा चेंडू चांगल्या रीतीने हाताळलाय. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होती. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. धावा धावपलकावरती 60 धावा. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या जगदीशनं. त्यानंतर 20 धावा खर्च केल्या विराजनं. पुन्हा जगदीश आला त्यानं 18 धावा खर्च केल्या. यावेळी स्लॉट मध्ये आला चेंडू फेकून दिलाय पुन्हा एकदा सीमा पार. येतोय षटकार विराजच्या बॅट मधनं.
डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये सीमा पार येतोय चौकार विराटच्या बॅट मधनं. होय, 70 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या 5 धावा खर्च केल्या होत्या जगदीशनं. त्यानंतरच्या 3 षटकांमध्ये 65 धावा खर्च केल्यात 3 गोलंदाजांना. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज भूषण. 70 धावा कुठल्यात कालच्या दिवसामध्ये आपण पाहिल्या. 82 धावा या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा कुठल्या ते म्हणजे देसाई संघानं पाहायचा आहे तो त्या धावा पार करेल का. फुल्लरलेनचा चेंडू फटका चांगला करणच्या बॅट मधनं चेंडू अडवण्यात येतोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय सुशांतचं. एकच धाव मिळतीये. चांगले क्षेत्ररक्षण केलंय सुशांतनं. या आधी सुद्धा चांगले क्षेत्ररक्षण केलं होतं. एकच धाव मिळते चेंडूवरती. एका धावेच्या मदतीनं धावा धबलकावरती पाहायला मिळतात ते म्हणजेच 71 धावा. विराट स्ट्रायकनवरती. यावेळी फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत चुकी होणार नाही. या फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक 4 लागलाय. आगास आक्रमक फलंदाज मोनिशाला. 4 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आहे. धावा धबलकावरती पाहायला मिळतात 71 धावा. शेवटचं षटक हाताळतोय भूषण. तिसरा चेंडू इथे मोनिससाठी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. वाईट यॉर्कर हाताळलाय गोलंदाजानं. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू पाहायला मिळतोय भूषणचा. निर्धाव चेंडूची सांगता होती. 4 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या धबलकावरती पाहायला मिळते 71 धावा. चौथा चेंडू मोनिससाठी. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवे ते यष्टीरक्षक जगदीश धावले होते चेंडूवरती. नो मॅन्स लँड मध्ये पडलोय चेंडू. 1 धाव मिळते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धबलकावरती पाहायला मिळत आहेत 72 धावा. आता शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 72 धावा. 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात गोलंदाजानं. एक गडी बाद केलाय भूषणनं. चांगली गोलंदाजी करतोय भूषण या षटकामध्ये. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. स्ट्रायकरवरती सलामीवीर करण बेडेकर. करणच्या बॅट मधनं फटका चांगला आहे. धावा सुद्धा चांगल्या मिळतील. येतोय हा दमदार षटकार.
धाबाबलकावरती. षटकार ठोकला तर हाय स्कोर आणि चौकार ठोकला तर बरोबरी होईल. इथे चांगलं क्षेत्ररक्षण विजयचं चांगलं थ्रो. एकच धाव मिळते एका धावेच्या मदतीनं. धाबाबलकावरती 79 धावा. 80 धावांचं टार्गेट असेल ते म्हणजेच गुरुदत्त 11 वडवली संघासमोर.
धावांचं समीकरण आहे. उमसाई अघासन आणि गुरुदत्त 11 वडवली या दोन संघांमध्ये पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती दमदार फटका आपल्याला पाहायला मिळाला. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडू 6 धावा षटकार. पूल करायचा होता. शॉर्ट फाईन लेग मध्ये बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. तिथे थोडी मिसफिल्ड झाले. बॅकअप अजूनही होतोय चेंडूला. तत्पूर्वी 2 धावा मिळतील. तिसरीसाठी पलटली जात आहेत आणि बघता बघता 3 धावा इथे अंकित केल्या जातात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला श्रीनाथ आणि त्यांचा समावेश आपण पाहतोय भूषणला. ही ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. भूषण आणि श्रीनाथच्या माध्यमातून पहिल्या बॉलवरती स्वागत केलं आगासन एक्सप्रेस केजू मुंडेचं आणि सांगितलं वेलकम टू दी ग्राउंड, वेलकम टू दी शिरडोन ट्रॉफी 2025. त्यानंतर ऑलसाईडला पूल करायचा होता. फाईन लेग मधून बॉल लॉंग स्टॉपच्या दिशेनं फरार होत होता. तत्पूर्वी चेंडूला अडवलं. 3 अंकित झाल्या. धावफलक 9 वर. 80चा पाठलाग कसा करायचा आहे ते आम्हाला योग्यरित्या माहिती आहे. सांगत असताना वडवली संघाचं हे आक्रमण पण इथे शॉर्ट स्क्वेअर लेगला चुकीचं शॉर्ट सिलेक्शन तुम्हाला पाहायला मिळालं. विकेटचं पतन. फलंदाज बाद. लागणारा धक्का पहिला 9 या धावसंख्येवरती 0 वर बाद होतो बॅटिंग करतात. साठी 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. 200 रुपयांचं पारितोषिक. चला सिद्धांत माळे यांच्याकडून खोला टाकण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला बॉलला गेला. मिडॉन मध्ये बॉल तुम्हाला पाहायला मिळतो. फिल्डर तिकडे पोहोचले गेलेत. निल्सनला आपण पाहत आहोत. तत्पूर्वी एक धाव. एक भाऊ गेला आणि दुसरा मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. भूषण आणि भुवन हे बंधूंची जोडी आहे. पण भूषण बाद झाला 0 वर आणि आता भुवन मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. धावा झाल्या आता 10. पाठलाग 80चा करायचा माहिती आहे. त्यामुळे दमदार सुरुवात झाली या षटकाची. पण त्यानंतर षटकामध्ये शांतता. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक तिथे आता एका धावेवरती समाधान मानावं लागतं. सिंगलनं धावफलक पुढे 11 वरती. 11 ऑन बोर्ड. स्टील 1 टू गो. एक चेंडू शिल्लक असेल या षटकातला. यावेळेस फटका दमदार आहे. स्लॉट मध्ये होता. परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट. बॅटचा मधोमध लागलाय चेंडू आणि निघून चाललाय. मिड विकेट हवाई दौऱ्यावरती 6 धावांकरिता बहु षटकार आणि या षटकारानं ओव्हर कंप्लीट झाले. एंड ऑफ दी फर्स्ट. भूमिकेमध्ये दिनेश म्हात्रे यांना तुम्ही पाहतात. डॅशिंग क्रिकेटपटू आहेत शिरडोनचे. प्रचंड अनुभव आहे त्यांच्याकडे. अल्टी पल्टी म्हणून त्यांची ओळख आहे. 17 धावा झालेल्या आहेत. 17
षटक क्रमांक पहिले पूर्ण झाले. पहिल्या ओव्हरनंतर 17 धावा धावफलकावरतीचा तुम्हाला पाहायला मिळतात. चला वेळ घेऊ नका जास्त. गोलंदाजी मार्क वरती आता पाहतोय षटक क्रमांक दुसरा आणि गोलंदाज विराज मुंडेला आपण पाहणार झालं. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग केली. 27 धावा कुठल्या. ओमकारच्या बॅटमध्ये देखील आपण पाहतो 35 धावा आल्या आणि त्या कारणास्तव मात्र धावफलक तुफान गतीने पुढे आलं. कारण बेडेकरच्या बॅटमध्ये देखील आपण 14 पाहिला. ब्लॉक बस्टर विराज. पहिलाच बॉल ऑन साइडला फटका खेळलाय. मिडॉन मधून मागे वाडिश लॉंगॉन मध्ये बॉल तुम्हाला ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो. सिंगल मिळेल. इक्का दुक्का सिंगल डबल धावफलक पुढे आता आपण पाहतो 18 वर धावफलक. षटक क्रमांक पहिलं जरूर महागडे राहिलं. केजू मुंडेच्या विरोधामध्ये तब्बल आणि तब्बल धावा झाल्या त्या 17. त्यानंतर पहिल्या बॉलवरती सिंगल आली. 18 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. 23 बॉल 62 धावांची गरज आहे मॅच मध्ये. उमसाई अगासन आणि त्यांच्या विरोधामध्ये दत्त गुरुदत्त 11 वडवली संघ. यावेळेस देखील फटका तितका चांगला नाहीये. बॉल हवेमध्ये. स्वतः विराज तिथे पोहोचत आहेत. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हा झेल टिपलाय. मागे धाबत असताना झेल टिपणं कठीण असतं पण अतिशय योग्यरित्या झेल कॅरी करत असताना आपण पाहतोय विकेटचं पतन. दुसरा धक्का लागतोय बॅटिंग करत असताना गुरुदत्त 11 वडवलीला. आता अडचणीत सापडतोय की काय त्याचं कारण आपण पाहतो. 2 विकेट गमावल्यात भूषण आणि भुवनच्या स्वरूपामध्ये. दोन्ही बंधू तंबूच्या आष्ट्राला आपण पाहतोय. जरूर भुवनचा बॅटमध्ये एक भव्य षटकार आपण पाहिला केजू मुंडेच्या विरोधामध्ये. पण त्यानंतर जसा विराज गोलंदाजी मार्क वरती आला आणि भुवन स्ट्राईकवर आला त्यानं विकेट मिळवली कॉट अँड बोल्डच्या स्वरूपामध्ये. नेक्स्ट बॉल विराज मुंडे. ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाला. तो ऑनसाइडला लॉफ करण्याचा प्रयत्न अयशस्वी आपण पाहतोय. डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. बॅट ट्विस्ट झाली हातामध्ये आणि खरं तर संपर्क देखील झाला नव्हता चेंडू आणि बॅटचा. डॉट बॉलची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. विराज मुंडे कमबॅक करतो आपल्या संघासाठी. धावांच्या गतीवरती पूर्ण विराम सध्याच्या घडीला लावण्याचं काम तो देखील करतोय. पुढचा बॉल विराज पुन्हा बॉलिंग मार्कवर. ऑन साइडला खेळला फटका. हा देखील चांगला चेंडू होता. तर अप्रतिम गोलंदाजी सातत्यानं आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्पा भेदक मारा. नियंत्रित गोलंदाजी. गतीवर स्वार होत असताना चेंडूवरती नियंत्रण असणं हे खूप महत्वाचं आहे आणि तेच आपल्याला पाहायला मिळते. नियंत्रित गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये तो गोलंदाज विराज मुंडे. 4 चेंडू त्यानं फेकल्यात. 2 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. पुढचा बॉल श्रीनाथ यांच्यासाठी. श्रीनाथचा देखील फटका. मिस टायमिंग. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेलची संधी आणि आणखीन एक कॉट अँड बोल्डच्या स्वरूपामध्ये दुसरा झटका दिला. या ओव्हरमध्ये 2 विकेट मिळवले ते गोलंदाज विराज मुंडेनं. लागणारा आणखीन एक मोठा धक्का बॅटिंग करताना संघाचा सरसेनापती तुम्हाला पाहायला मिळेल. या ओव्हरमध्ये 2 धावा खर्च करत असताना 2 महत्वपूर्ण विकेट मिळवलेत. यापूर्वी आपण पाहिलं भुवनला बाद केलं आणि आता श्रीनाथला देखील बाद करण्यामध्ये यश मिळतंय. टॉप ऑर्डर पूर्णपणे निस्तानाभूत झालाय तो बॅटिंग करत असताना वडवली असंघाचा. अंतिम चेंडू या षटकातला असेल. 1 डॉट 2 सिंगल 2 विकेट आतापर्यंत या षटकामध्ये आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये गुरुदत्त 11 वडवली असंघाला आपण पाहत आहोत. यावेळेस देखील फुल टॉस चेंडू मिस केलाय. सिंगल कंप्लीट होतोय. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय घेतलाय. शेवटच्या बॉलवरती मिळाली धाव 1. सुरुवात झाली सिंगलने. शेवट देखील सिंगल या षटकाचा तुम्हाला पाहायला मिळेल. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर 20 रन्स ऑन बोर्ड. 20 धावा पाटलाग 80चा करायच्यात. उर्वरित चेंडू शिल्लक असतील ते 18
नयन असेल स्ट्रायकिंग इन वरती. बॉलिंग मार्क वरती आता ओमकारला आपण पाहणार आहोत. कॅप्टन ऑफ ओमसाई अगासन. ओमकारने आज बॅटिंग करताना 11 चेंडूमध्ये 35 धावा तर बनवल्यात. डिफेंड करण्याची देखील जबाबदारी त्याच्यावरती असणार आहे. चांगला चेंडू आपण पाहतोय. कॉमेंट्री बॉक्स एंडवरून गोलंदाजी करण्यासाठी मोठं धाडस लागतं असं म्हटलं जातं. कारण काल या एंडवरून जेव्हा जेव्हा गोलंदाजी झाली तेव्हा मात्र मोठ्या प्रमाणावरती धावा बनताना आपण पाहिल्यात. पुढचा बॉल ओमकार पुन्हा एकदा. यावेळेस देखील ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. बघा वारंवार ऑफ स्टंपच्या बाहेरच्या चेंडू ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला जातो आणि तिथे मात्र आपण पाहतोय वारंवार चूक होतीये फलंदाजाकडनं. बॅक टू बॅक सलगचा दुसरा डॉट बॉल दबाव वाढवतोय सध्या. धन्यवाद प्रथमेश. तर रेवंजी पाटील यांचं इथे आगमन झालं. त्यांचं शिरडोन चषकामध्ये हार्दिक स्वागत. ऑनसाईडला स्वीप केल्या गेल्या. फटका चांगला. 2 चेंडू डॉट आले. त्यानंतर मात्र आपण पाहतोय चेंडूला पाठवलं बॅकवर्ड स्क्वेअर एक सीमा पलीकडे 4 धावा. लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा मिळाला. धावसंख्या 4 ने पुढे 24 वर 24 ऑन बोर्ड. यावेळेस देखील ऑन साइडला भिरकावल्या चेंडूला पाठवलंय लॉंग लेग सीमा पलीकडे. पंचांचा अधिकृत इशारा. हा चेंडू चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. फाईन लेगच्या मधून लॉंग लेग बाउंड्री लाईनचं क्षेत्र निवडलं आणि तिथे मात्र चेंडूला फेकून दिलं 6 धावांसाठी. या पहिल्या 2 चेंडूमध्ये एकही धाव आली नाही पण त्यानंतर 2 चेंडूमध्ये आपण पाहतोय 10 धावा कन्व्हर्ट केल्या गेल्या. 10 का दम सध्याच्या घडीला नयनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. धावा झाल्या तर तब्बल 30. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलाय पण यावेळेस तितका चांगला संपर्क नाही. फिल्डर तिथे पोहोचतायत. वॅकेंट एरियामधून बॉल मागे आपल्याला पाहायला मिळेल. यापूर्वीचे 2 फटके आले आपण पाहिलं. ज्या 2 चेंडूंवरती 10 धावा बनवल्या गेल्या. एक स्वीप केला. स्क्वेअर लेगला तिथे प्रोटेक्शन होतं. त्याचा बेनिफिट मिळाला बॅटरला आणि त्यानंतर थांबून खेळला फटका. बराच का थांबला. वाट पाहिली. चेंडूला येऊ दिलं. त्यानंतर लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सजवला. 6 धावा तिथे मिळाल्या. पहिल्या 2 बॉलवरती एकही धाव आले नाही. पुढच्या 2 बॉलवरती 10 बनल्या आणि त्यानंतर आपण पाहतोय पुन्हा एकदा 2 धावा घेण्याचा अवधी होता. धावफलक 2 ने पुढे 32 वर. पाठलाग खरं एकंदरीत 80चा करायचा आहे आणि 80चा पाठलाग करताना 32 झालेल्या आहेत. ओमकार पुढचा चेंडू. फुल टॉस पद्धतीचा होता. ऑनसाइडला स्वीप करण्याचा प्रयत्न परत एकदा आपण पाहतोय असफल ठरतोय. 3 डॉट बॉल आले. 1 डबल 1 चौकार 1 षटकार अशा प्रकारे राहिलं हे षटक. 3 षटकांसारख्या संपन्न 3 षटकांच्या अखेरीस धावा झालेल्या त्या धावफलकावरती आपण पाहतोय एकंदरीत 32-32 आणि समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि विजयासाठी 48 धावांची गरज आहे. अनिकेत गोलंदाजी मार्क वरती फिरकी आक्रमण. फटका वेळेस चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे फंबल झालाय. अनुमान लावता आला नाही. खरं तर चेंडू टप्पा एक्झॅक्टली कुठे पडेल त्याचा अंदाज आला नाही फिल्डरला आणि चेंडू सीमा पलीकडे 4 धावांसाठी. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही. येथे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल.
निर्धाव चेंडूची सांगता 10 चेंडू आणि 44 गरज. मिस टायमिंग बॉल अवे मध्ये आणि स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये जज केलं. यापूर्वी देखील आपण पाहिलं 2 विकेट नक्कीच संपादित केले होते ते गोलंदाज विराजनं कॉट अँड बोल्डच्या स्वरूपामध्ये. आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय फिरकी आक्रमण अनिकेतच्या खात्यामध्ये देखील त्याच स्वरूपात विकेट. चेंडूचा काही शिल्लक 9 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 44 धावांची गरज आहे. समीकरण आता हळूहळू कठीण होत चाललेलं आहे. गुरुदत्त 11 वडवली अ संघासाठी. ऑन साइडला पुल करायचा होता. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. गोलंदाजी मार्क मध्ये फिरकी आक्रमण तुम्हाला सध्या पाहायला मिळत आहे. फिरकीपट्टू गोलंदाज आहेत आणि मोस्टली आपण अनिकेतला लास्ट ओव्हर मध्ये पाहत असतो, पण आज काहीतरी चेंजेस आहेत प्लॅन मध्ये. ओमचा यगासनच्या चांगली बॅटिंग झाली. पूर्वार्धामध्ये धावसंख्या मोठ्या प्रमाणावरती बनल्या गेल्या. त्याचं कारण आता उत्तरार्धामध्ये गोलंदाजांवरती कोणत्या प्रकारचा दबाव राहिलेला नाहीये. पण हे क्रीडांगण इथे 5 षटकामध्ये 70-75 धावा देखील कमी पडतात. त्यामुळे गोलंदाजी अटॅक तुमचा चांगला असणं भरपूर महत्वाचं आहे. अंतिम चेंडू या षटकातला अनिकेत. ऑन साइडला पुल करायचा होता. बॅटची आतली कडा लागली. शॉर्ट फॅन्डलिंग मध्ये बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. शेवटच्या बॉलवरती एकही धाव मिळत नाहीये. षटक क्रमांक 4 देखील संपन्न झालंय. 4 धावा आल्या. 4थ्या षटकामध्ये 1 विकेट मिळवली अनिकेतनं आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती 36. 6 चेंडू आणि 44 ची गरज. केजू मुंडेला आपण पाहिला. आगासन एक्सप्रेस त्याच्या विरोधामध्ये 17 आल्या. 1 विकेटाने मिळवली. त्यानंतर विराज मुंडेला आपण पाहिलं. अप्रतिम प्रदर्शन केलं विराजने देखील. 2 विकेटाने मिळवल्या. त्यानंतर ओमकाराला 12 धावांचं षटक त्यानं हाताळलं. विकेटाच्या खात्यामध्ये नव्हती. 4थं षटक, 4था विकल्प आणि 5वा षटक आणि 5व्या विकल्पाचा वापर केला जातोय सध्या मैदानात. 7 मध्ये आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज मोनीसचा वापर केला जाईल. मोनिश गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती आपण पाहतोय 1 धाव मिळते. धावसंख्या 43 करायचा असताना यावेळेस फटका चांगला आहे. संपर्क देखील अप्रतिम झालाय. विनायक तिकडे होते. त्यांच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा पलीकडे. 6 धावांसाठी. पाहतोय यावेळेस देखील ऑनसाइडला लॉप करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र आपण पाहतोय फलंदाज मैदान सोडतोय. षटकाराचं प्रत्युत्तर दिले. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतं. फलंदाज बाद होतोय क्लीन बोल्डच्या स्वरूपात. तुम्हाला पाहायला मिळतात सुशांत येतो नवीन फलंदाज.
फुल टॉस होता ऑन साइडला खेळलाय मिड ऑनला केजू मुंडे कोणती चूक होत नाहीये. आणखीन एक विकेट तुम्हाला पाहायला मिळते. फलंदाज मैदान सोडेल ज्या पावली आला त्या पावली मैदानाच्या बाहेर देखील येतोय. प्रत्येक फलंदाज फक्त आणि फक्त हजेरी लावण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये तो हजेरी लावतोय आणि मैदान सोडतो हे चित्र पाहायला मिळतंय. षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल. 1000चं पण बघा आता इथे कॅच ड्रॉप केली. कॅज्युअल अप्रोच होता खरं तर. डायरेक्टची संधी होती. काय घडतंय मैदानामध्ये. नाट्यमय क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते. हास्यमय क्रिकेट आहे. आणि बघा इथे काय सुरू आहे. स्ट्राईक हवी होती मला तर वाटतंय. बात केलं नाहीये तर ओमकार बोलायचं काय. ओमकार सांगतात व्हिडिओ आली पाहिजे सागर. बघा सागर पराडी व्हिडिओ आली पाहिजे इंस्टाग्राम वरती. कारण आपण पाहतोय कॉमेडी सीन मैदानामध्ये क्रिएट केला गेला. इथे देखील विकेटची संधी आहे आणि विकेट मिळेल. आता मात्र मैदान सोडावं लागतंय. फलंदाजीत होईल बाद. या लवकर. तर सामनावीर ओमकार असेल या सामन्याचा हिरो. 35 धावा बनवल्या तो ओमकार मॅन ऑफ द मॅच असणार आहे.